आज मोठ्या लक्षाला महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी या ठिकाणी असणारे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले बैलगाडा ड्रायव्हर या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रसंगासाठी। खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण बैलगाड्या शर्यत बघतो त्यावेळी ड्रायव्हरवर सगळा खेळ असतो, परंतु मोठ्या लक्षानं म्हणजे काही हार जीत झाली, शक्यतो हार झाली तर ड्रायव्हरकडे बोट दाखवलं जातं, परंतु मोठ्या लक्षाने ते बोट कधी दाखवूच दिलं नाही, कारण टॉप मध्येच असणार अशा प्रकारची त्याची कारकीर्द होती। तर आपण ह्या सगळ्यांच्याकडून मोठ्या लक्षाबद्दल त्यांना काय वाटते याबद्दलची त्यांची असणारी प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर दादा काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि विवेक ड्रायव्हर कासेगाव काय आहे, काय सांगाल मोठ्या लक्षाबद्दल? आज ह्या बैलगाडी क्षेत्रात तसला बैल होऊ शकत नाही। इथून पुढे पिन कधीच बैल होऊ शकत नाही या बैलगाडी क्षेत्रात। रेकॉर्डच आहे त्या बैलाचं। तुमचं नाव माझं सांगा, नाव विशाल ड्रायव्हर येवलेवाडी। काय सांगाल मोठ्या लक्षाबद्दल सांगायचं म्हणजे पहिल्यांदा मी हाणला, पहिलं फायनल मी हाणलेला आहे बैल असंच्या राजावर, आणि मैदानामध्ये ती इथं धानाई कारवेला हाणला होता। बघू शकताय पहिल्या स्टार्टिंगचं फायनलचं मैदान दादानी हा असंच्या राजावर हाणलेला, आणि त्याच्यानंतर एकदा विट्यात शंभूची लक्षाची गाडी हाणाय बसलो। काय वेगळे पण जाणवतात, तेव्हा फुल स्पीडची गाडी होती, तेव्हा गाडी फॉल झाली होती, म्हणजे आधी लक्षावर फॉल झाली होती। परत भाऊ म्हणले लक्षावर मी उभा राहतो, तू गाडी हाण, मग परत लक्ष सरळ आला आणि शंभू फॉल झाला, गाडी फॉल झाली। तेव्हा एकटीच गाडी होती, पण अनुभव खूपच ग्रेट असेल। फुल स्पीड मध्ये बैल पळत होता, तसला बैल नाही होणार आता। तुमचं नाव सांगा आणि गाव। माझं नाव अटील ड्रायव्हर तामखडा। काय सांगाल मोठ्या लक्षाबद्दल? लक्ष आहे, लक्षच आहे, तसा बैल नाही कधी होणार। तुम्ही गाडी हाणली का लक्षाची? एकदाच झाली आहे, कुठल्या मैदानामध्ये? मुंबईला आणली। कसा होता अनुभव तो? तो बैल म्हणजे कसं, तसा बैलच नाही, म्हणजे पळतोय आता आम्ही लय बैल पळावली, तसा बैल नाही पळणार। दादा दादा तुमचं काय मोठ्या लक्षाबद्दल असणार मत तुमचं? मी लहान होतो तेव्हा मी लक्ष फक्त पळताना बघितलंय। मी इथनं 50 किलोमीटर 100 किलोमीटर टू व्हीलर जाऊन मी लक्षाचा पळ बघितलेला आहे। एवढ्या अंतर पार करून फक्त लक्षाचा पळ बघण्यासाठी? पळ बघण्यासाठी मी आणि वडील जात होतो गाडीवर, त्यामुळे लक्षाचा पळ मी स्पीड बघितलेला आहे। तुम्हाला पण त्याच्यामुळेच नाद लागला? त्याच्यामुळेच नाद लागला। बघू शकते दादा, तुम्ही काय सांगाल? आमचं नशीब आहे की आम्हाला बैल बघायला गावला। तुमचं नाव सांगा। अभिजित वाघमोडे। त्या बैलामुळे नाद लागला, त्याच बैलामुळे। तर आपण बघितलं या सगळ्यांची असणारी प्रतिक्रिया। दादा सगळ्यांनाच प्रश्न आहे की मोठ्या लक्ष म्हणजे आता बघतोय की मोठ्या लक्षाचं बऱ्याच जणांनी सांगितलं, त्यावेळी सगळी म्हणत होती की घास व्हायचीच नाही, डायरेक्ट तो फायनल मारायचा। तर तुमचं सगळ्यांचं मत कसं आहे? ड्रायव्हर म्हणून ते खूप एक चॅलेंज असतं, कारण स्पीडच्या गाडीवरती बसणं म्हणजे चॅलेंजच असतं, रिस्क असते त्याच्यामध्ये। मग तुमचा अनुभव आहे, तुम्ही बऱ्याचशा टॉपच्या गाड्या हाणल्या असतील, हाणत असाल, तर तुमचं वैयक्तिक मत काय आहे याच्याबद्दलचं? बैलगाडी क्षेत्रात लक्षात स्पीड मी बघितल्या, लक्षाच्या गाडीला भरपूर स्पीड होतं, आणि त्या गाडीमध्ये बसायला सगळं मर्दाचं काळीच पाहिजे। असं तसं कोण पण ड्रायव्हर होऊ शकत नाही। स्पीडच एवढं असतं। हा त्या गाडीत बसायसाठी मर्दाचं काळीच पाहिजे। आता तुम्ही काय सांगाल? तसं तो लक्ष बाहून जास्त बैल पळावला, स्वतः लहानपणाला बाहून काढायला, बाहून भरपूर बैल पळावला। स्पीड असताना काय रिस्क म्हणजे वाटते? कारण गाड्या हाणायचं म्हणजे बारक्या गाड्या हाणायचं लय सोपं, मोठी गाडी स्पीडची हाणायची म्हणजे लय अवघड काम असते। आता कालचंच उदाहरण बघा, घोडचा सर्जन चिक्या गाडी एकटी असताना फॉल झाली, मोठी दोन्ही बैल असली की गाड्या हाणताना लय डोक्याला ताप असतो। ड्रायव्हर म्हणून रिस्क काय? रिक्स लय असते ना, गाडी एक गाडी असली अशी गाडी असली की किती स्पीड असू दे काय ड्रायव्हरला वाटत नाही, पण एकच गाडी असली की स्पीडची हाणताना डोक्याला लय टेन्शन असते। आणि दादा दुसरं पण सांगा की स्पीड मध्ये असणारी गाडी असते, मग त्यावेळी खूप काही गोष्टी होऊ शकतात। ड्रायव्हर म्हणून तुम्ही दादाने सांगितलं की मर्दाचं काळीज असावं लागतं ड्रायव्हर म्हणून गाडीमध्ये हाणण्यासाठी। मग असं स्पीडच्या गाडीवर बसत असताना काय काय डोक्यामध्ये होतं का, विचार चालू असतात का त्यावेळी? काय डोक्यात विचार काय घ्यायचा नाही, तसलं बिनधास्त बसायचं आणि हाणायचं। आणि ड्रायव्हरनी सांगितलंयच ज्याचं काळीचं दीट आहे त्यानंच बसायचं त्या गाडीत, नाहीतर बसायचं नाही। मोठ्या लक्षाची गाडी हाणायला तुम्हाला भेटलं असतं तर कसा अनुभव असता वाटते का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला भेटलं नाही, दादांना पण भेटलं नाही, तुम्हाला पण नाही, त्या दादांनी हाणली, तुम्हाला जर भेटलं असतं तर काय अनुभव असता? अनुभव काय सांगायचं, चर्चा झाली असती, नाव झालं असतं। वाटतंय का तुम्हाला भेटायला पाहिजे होतं? भेटायला पाहिजे, हो भेटायला पाहिजे। आणि आज जो पुरस्कार मिळाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आज पुरस्कार मिळाला आणि बैलगाडा संघटनेविषयीच? बैलगाडी संघटनेचा आभारी आहे मी पुरस्कार लक्षाला दिल्याबद्दल, आणि इथून पुढे पण त्यांनी असंच आमच्या संग राहावं। त्यांनी मगाशी सांगितलं की दरवर्षी हा पुरस्कार देणार आहे, याबद्दल पण तुम्हाला तुमचं मत काय सांगाल? संघटनेचा आभारीच आहे आम्ही, सांगली। तर थँक्यू तुम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल, पुन्हा एकदा थँक्यू।